मनसेचे नेते प्रकाश महाजन बोलतायत। एखाद्या वडीलधाऱ्या माणसास घरातलं लहान मुल येऊन ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस सगळे राग माझे आता मावळलेले आहेत। माझं साहेबांशी बोलणं झालं, काही गोष्टी उत्साहाच्या भारात माझ्याकडून झाल्या, त्याचं कारण असं मानलं किंवा प्रकाश महाजन बोलले म्हणजे प्रत्यक्ष राजसाहेब बोलले असतात, त्या काही भूमिका अशा आहेत की मी त्या विचारून घ्यायला पाहिजे होते असं त्यांचं म्हणणं होतं। मला या सगळ्याच गोष्टीचा एक आनंद या सगळ्या प्रकरणातून असं होतो की आम्हाला एक व्यासपीठ मिळालं पक्षांतर्गत। कधी कधी काय होतं की आपल्या भावना, आपले विचार व्यक्त करायला पक्षांतर्गत कुणी अशी बाजू नसते, पण अमितजीनं माझ्या प्रकरणात जी भूमिका घेतली, मी त्यांना आता ही विनंती, ही भूमिका राहू द्या, बऱ्याच लोकांना काही अडचणी असतात, प्रत्येक वेळा आम्ही साहेबांसोबत बोलू शकत, पण असं कुठं एखादं जर व्यासपीठ पक्षांतर्गत असलं तर आमचा एक राजकीय विचार असतो, अजून कोणाचा असतो, त्याच्यातून तुम्हाला एक विचार तयार करायचा असतो, तर ती याच्यातून एक चांगली गोष्ट घडलेली आहे आणि अत्यंत समाधानाने मी खाली उतरलेलो आहे। बाकी काही तुम्हाला विचारायचं असतं? तुमची नाराजी दूर झालेली आहे, पुन्हा एकदा प्रकाश महाजन आम्हाला त्याच दिवसामध्ये मनसेमध्ये सक्रिय आणि दिसते? बिलकुल त्याच जोशात मी मनसेचं काम तसं सोडलंच नव्हतं आणि सोडणार आहे, त्याच उत्साहाने मी काम करेल। माझ्या मनात काय काय गोष्टी होत्या मी स्पष्ट बोललो, त्यांनी त्याचं योग्य ती दखल घेऊ असं सांगितलं, झाल्या सगळ्या गोष्टी। शिबिरासाठी विशेषतः ती जी नाराजी होती शिबिरात बोलवण्यात आलं त्या संदर्भात बोलणं झालं, तुमची काय भूमिका? काय होतं कधी कधी शिबिराची एक प्रसिद्धी वेगळ्याच अर्थानं झाली, शिबिर वेगळ्याच अर्थाचं होतं आणि मग महाराष्ट्रात मीच नाही असंख्य लोकांना असं वाटलं की आम्हाला का त्याच्यातून वगळण्यात आलं, फक्त ते मी बोलून दाखवलं एवढाच त्याच्यातला भाग आहे। पण आता मला असं वाटतं की मी त्या दिवशीच सांगितलं की ज्या दिवशी रात्री अमितजीचा फोन आला त्या दिवशी मला असं वाटलं की कुणीतरी आपला आवाज ऐकून घेणारे या पक्षात आहे, त्याच्यामुळं माझ्या सगळ्या काही जे काही राग होता तो लोभात रूपांतरित झालेला आहे। तसं मी म्हणणं नाही की अमित ठाकरे, मी त्यांचं खूप वयानं मोठा आहे, ते माझे जरी नेते असले तर, पण त्यांनी ज्या पद्धतीनं माझ्याशी वागले तर माझा सगळा राग निवळून गेलेला आहे। बाकी हळूहळू सगळं एक थोडा वेगळा विषय काय होता की काल एका वाहिनीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की त्रिभाषा सूत्र जे आहे ते लागूच करणार। आमची भूमिका अशी आहे की इयत्ता पहिलीपासून 5वी पर्यंत 3 भाषा नसल्या पाहिजेत, हे आमचं सूत्र आहे आणि त्याच्याशी आम्ही कायम आहोत। आता मुख्यमंत्री कोणत्या आधारावर म्हणतात हे तेच सांगू शकते, पण त्यांना हा निर्णय काही काळासाठी मागं घ्यावा लागला, यावरून त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे। ठीक, थँक्यू सर। नाराजीची चर्चा होती आणि अमित ठाकरे यांची आणि त्यांची भेट झालेली आहे। यानंतर आता माझ्या मनामध्ये जो इतक्या दिवसांपासूनचा राग होता त्याचं रूपांतर लोभामध्ये बदललंय असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर अमित ठाकरे यांचा फोन आल्याच्या नंतर पक्षामध्ये आपलं म्हणणं ऐकून घेणारं कोणीतरी आहे असं मला वाटलं आणि माझा राग निवळला असं त्यांनी म्हटलं। पुढची बातमी